संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी ग्रामपंचायतीत राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळतंय। राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या गुंजाळवाडी ग्रामपंचायतमध्ये आपण प्रामाणिकपणे काम करत असल्याचा दावा सरपंच अमोल गुंजाळ यांनी केला आहे। मात्र विकास कामांतून होणारी प्रगती आणि वाढता जनाधार विरोधकांना सहन होत नसल्यानेच ते सातत्याने अशा प्रकारचे अडथळे निर्माण करत असल्याचा आरोपही सरपंच अमोल गुंजाळ यांनी केला। पाहुयात नेमकं काय म्हणाले ते। सकाळपासून मला सरपंच पदावरून अपात्र किंवा अजून काही वेगळ्या ज्या भूलथापा आहे, ह्या दिशाभूल करणाऱ्या ज्या बातम्या वृत्तपत्र आणि न्यूज चॅनलच्या मार्फत आज सकाळपासून पंचक्रोशीत आणि गुंजावडीमध्ये फिरतायत। याबद्दल लोकांचा संभ्रम झालेला आहे। मी सांगू इच्छितो आहे, आपल्या सर्वांच्या मायबाप जनतेच्या आशीर्वादाने आणि लोकनेते आमचे मार्गदर्शक मान्य बाळासाहेबजी थोरात साहेब, माजी महसूल मंत्री, त्याचप्रमाणे आमदार सत्यजित दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने गुंजावडी गावची गेली 10 वर्षापासून अत्यंत प्रामाणिकपणे सेवा करतोय। मागील 2023मध्ये 2 वर्षापूर्वी ग्रामपंचायतची निवडणूक झाली। या निवडणुकीमध्ये मला अत्यंत मोठ्या मताधिक्याने 80% मताधिक्याने मायबाप जनतेने मला निवडून देऊन सेवा करण्याची संधी दिली आणि त्या संधीप्रमाणे अत्यंत प्रामाणिकपणाने काम करत असताना निवडणूक झाल्याच्या नंतर लगेच समोरच्या विरोधकांनी अहिल्यानगर या ठिकाणी कलेक्टर महोदय या ठिकाणी मला अपात्र करण्यासाठी त्या ठिकाणी केस दाखल केली। जानेवारी 2025 रोजी अहिल्यानगर कलेक्टर महोदय यांनी माझ्या बाजूने निकाल दिला। या निकालावरती समोरच्यांनी नाशिक आयुक्त यांच्याकडे अपील केले। या अपिलावरती माननीय विभागीय आयुक्त यांनी सुद्धा त्या निकालाला अंशतः मान्यता दिली आणि त्या निकालावरती औरंगाबाद हायकोर्ट या ठिकाणी याचिका दाखल झाली। या याचिकेमध्ये मला अपात्र करण्याचा किंवा कुठल्याही प्रकारचं कोर्टाचं काही म्हणणं नसताना विनाकारण कोर्टाची मानहानी आणि माझी मानहानी करण्याचा समोरच्यांचा विरोधकांचा हा कुटील डाव आहे। सातत्याने गुंजावडी गावामध्ये विकास कामे, सामाजिक धार्मिक कार्यक्रमामध्ये मी स्वतः आणि माझी टीम आणि सर्व तरुण मित्रांना, गावकऱ्यांना, आभारवृद्धांना घेऊन काम करत असताना ते समोरच्यांना काही देखवत नाही। म्हणून तर की कुठल्याही प्रकारचं विचार न करता अगदी कुठल्याही प्रकारची बातमी घ्यायची, टाकायची आणि विनाकारण बदनामी करायची। तर मी या निवेदनाद्वारे गुंजावडी मायबाप जनतेला विनंती करतो आहे, आव्हान देतो आहे, कुठल्याही प्रकारचं पदाला माझ्या धोका नाही आणि अत्यंत प्रामाणिकपणाने अजून 3 वर्ष आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने मी काम करणार आहे। तरी असेच आशीर्वाद आणि असेच कायमची साथ माझ्या पाठीशी राहू द्या, असे मी या निवेदनाद्वारे सर्वांना विनंती करतो। आणि कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका। मला अपात्र केलेलं नाही, सातत्याने लोकनियुक्त सरपंच म्हणून अजून 3 वर्ष काम करणार आहे, हे मी या निवेदनाद्वारे आपल्याला सांगतो। पत्रकबाजी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवून जनतेची दिशाभूल होत असल्याचा आरोप करत संबंधितांविरोधात न्यायालयीन कारवाई करण्याचा इशारा यावेळी सरपंच अमोल गुंजाळ यांनी दिला। अप्पर आयुक्त नाशिक आणि उच्च न्यायालय औरंगाबाद यांचे कोणतेही आदेश नसतानाही राजकीय हेतूने हा आरोप केल्याचा दावा त्यांनी केला आहे। दरम्यान या प्रकरणामुळे गुंजाळवाडीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे। नवतेज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे, संगमनेर।